स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथं मी तोरणपट्टी बनवलेली आहे। तर पुढे आपल्याला पहिला क्रोशेच्या घरामध्ये इथे साइडचे 3 चेन बनवायचे आहेत। त्यानंतर इथे दुसरा क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी एक चेन द्यायची आहे आपल्याला इथे आणि साइडच्या 2 क्रोशिया इथे विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला खाली चेनचं घर सोडायचं आहे आणि दुसऱ्या क्रोशियामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। परत क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहे। सेम याचप्रमाणे हे पूर्ण पट्टीला असं विणत जायचं आहे। परत पुढील क्रोशियाच्या घरामध्ये परत क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। या स्टेपमध्ये साइडच्या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत। या चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे। परत पुढील 3 चेन इथे विणायचे आहेत आणि साइडच्या या 4 क्रोशियावरती सेम मागीलप्रमाणे 4 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। परत पुढे सेम 3 चेन द्यायचे आहेत। मध्यभागील चेनमध्ये चेन विणायची आहे। पुढील 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील सेम क्रोशिया असेच क्रोशियाच्या घरावरती विणून घ्यायचे आहेत। असंच विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। साइडच्या या 4 क्रोशिया विणल्यानंतर पुढे आपल्याला इथे खाली आपण 3 चेन विणल्या होत्या, तर वरती आपल्या इथे एकूण 5 चेन विणायचे आहेत। या 5 चेन मध्यभागी ह्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। इथे आपल्याला 1 2 3 4 चेन द्यायचे आहेत आणि खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे। पुढे आपल्याला परत इथे साइडला 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन आणि या साइडच्या क्रोशियावरती सेम क्रोशिया मागीलप्रमाणेच विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील क्रोशिया विणायचे आहेत। सेम पुढेच अशीच आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। मध्यभागी इथे चेनमधून चेन काढून घ्यायची आहे। परत इथे आपल्याला 4 चेन बनवायचे आहेत। खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे। पुढेही परत आपल्या इथे साइडच्या या 5 चेन द्यायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सेम असेच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। नंतर पुढे या स्टेपमध्ये आपल्याला साइडच्या ह्या 4 क्रोशिया विणायच्या आहेत। इथे आपल्याला पुढे 6 चेन बनवायचे आहेत। या 6 चेन आणि या पुढील क्रोशियावरती सेम मागीलप्रमाणे किंवा खालीलप्रमाणे सेम क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सेम पुढे पण आपल्याला इथे परत 6 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। असंच पुढे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। मध्यभागी इथे आल्यानंतर हे घर सोडायचं आहे। इथून इकडे विणायचं आहे आणि इथून इकडे। तर इथे आपल्याला सेम ह्या क्रोशियावरती खालीलप्रमाणे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि पुढील इथे आपल्याला
तिसऱ्या चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. एक क्रोशिया, त्यानंतर दुसऱ्या चेनमध्ये 2 क्रोशिया इथे विणायचे आहेत. मध्यभागी चेन द्यायची आहे आणि पुढील दुसरा क्रोशिया इथं विणायचा आहे आणि परत उरलेला क्रोशिया हा साईडच्या चेनमध्ये विणायचा आहे. असे एकूण इथे 4 क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला इकडे ह्या 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी चेन बनवायची आहे आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला परत साईडचे 2 चेन सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेनमध्ये एक क्रोशिया इथे विणायचा आहे. परत पुढील चेनमध्ये 2 क्रोशिया इथे विणायचे आहेत. मध्यभागी चेन द्यायची आहे आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम पुढे या क्रोशियावरती आपल्याला खालीप्रमाणे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला या साईडच्या 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत खालीप्रमाणे आणि ह्या 2 चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे चेन विणायची आहे. पुढील 3 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे पण आपल्याला असंच परत 3 चेन विणायचे आहेत आणि या चेनच्या मध्यभागी 4 क्रोशियाच्या चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला 3 चेन विणून घ्यायची आहे मध्यभागी. तर नंतर 3 चेन बनवायचे आहेत आणि पुढील या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. असंच विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये साईडचे 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि नंतर इथे आपल्याला या खालील चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायची आहे. इथे आपल्याला 4 चेन बनवायचे आहेत आणि या चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायची आहे. परत 5 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. या 4 क्रोशियानंतर परत पुढे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. खालील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागी 4 चेन बनवायचे आहेत. पुढील साईडच्या 5 चेन बनवून घ्यायचे आहेत आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे 2 क्रोशियाच्या मध्यभागी आपल्याला 17 ते 18 चेन बनवायचे आहेत अशा आणि गोंडे लावून घ्यायचे आहेत. असे एक स्टेप कमी करत आणायचे आहेत आणि हे तोरण पूर्ण करून घ्यायचं आहे. हे तोरण आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.